तर आत्ताची क्षणाची शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी. शेतकरी मित्रांनो, राज्यातील तब्बल 90 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत मोठी अपडेट समोर येत आहे. मुख्यमंत्री साहेबांची या विषयावर अत्यंत महत्त्वाची बैठक सध्या सुरू आहे. मात्र या बैठकीतून एक मोठी आणि धक्कादायक बाब स्पष्ट झाली आहे. सरसकट कर्जमाफी होणार नाही. होय, त्यामुळे कर्जमाफीची मोठी अपेक्षा ठेवून बसलेल्या शेतकऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. सुमारे 10 लाख शेतकरी या प्रक्रियेतून बाहेर पडणार असल्याची माहिती समोर येत आहे. कर्जमाफीचा लाभ मिळवण्यासाठी आता कडक अटी लागू केल्या जाणार आहेत. 5 ते 7 प्रकारच्या शेतकऱ्यांनी कर्जमाफीची अपेक्षा ठेवू नये असे स्पष्ट संकेत देण्यात आले आहेत. केवळ गोरगरीब आणि खरोखर गरजू शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. नवीन नियमांमुळे लाखो शेतकरी या प्रक्रियेतून बाद होत आहेत. त्यामुळे अनेकांच्या हृदयाची धडधड वाढली आहे आणि सविस्तर माहिती समोर येऊ लागली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत केवळ पात्र शेतकऱ्यांची यादी तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कारण सरसकट कर्जमाफी दिल्यास राज्याच्या तिजोरीवर प्रचंड ताण येऊ शकतो. त्यामुळे सरकारने पात्रतेचे कडक निकष लावण्याचा निर्णय घेतला आहे. 2020 ते 2025 दरम्यान कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांची आता सखोल तपासणी होणार आहे. यासाठी विशेष समिती नेमण्यात येणार असून प्रत्येक अर्जाची बारकाईने पडताळणी केली जाणार आहे. जे शेतकरी निकषात बसणार नाहीत त्यांना तात्काळ वगळले जाणार आहे. 10 लाख शेतकरी बाद होण्याची शक्यता असल्याने कृपया फक्त अधिकृत बातमीवरच विश्वास ठेवा. राज्याच्या तिजोरीवरील मर्यादा आणि इतर खर्च लक्षात घेऊनच सरकारने हे कठोर पाऊल उचलले आहे. पहिल्या टप्प्यात 2021 ते 2025 दरम्यान नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांचा विचार केला जाईल. ज्यांनी कर्ज वेळेवर फेडले आहे त्यांना 50,000 रुपयांची प्रोत्साहनपर मदत दिली जाणार आहे. ही रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी प्रशासकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. दुसऱ्या टप्प्यात इतर गरजू शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विचार केला जाईल. मात्र 2017 पूर्वीच्या थकबाकीदारांसाठी सध्या तरी कोणतीही दिलासादायक बातमी समोर आलेली नाही. म्हणूनच शेतकरी मित्रांनो, शांत रहा, अधिकृत माहितीकडे लक्ष ठेवा आणि अफवांपासून दूर रहा. जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.